बीएमसीच्या विरोधी पक्षनेत्याकडून हास्यास्पद विधान करण्यात आलंय। जौनपूर हा पंतप्रधान मोदींचा मतदारसंघ आहे असं विधान किशोरी पेडणेकर यांनी केलंय। भाजप प्रवक्ता नवनाथ वन यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। छत्रपती तुलना टिपू सुलतान सोबत होते, उद्धव ठाकरे मूग गिळून गप्प का बसलेत असं वक्तव्य नवनाथ वन यांनी केलंय। छत्रपतींसोबत टिपू सुलतानची तुलना हा महाराजांचा अपमान आहे असं विधान भाजप मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी केलंय। टिपू सुलताननं हिंदूंवर अत्याचार केले हे सत्य आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे। महापौर रूपाराणी निकम यांनी गणपतीचं दर्शन घेऊन कार्यालय प्रवेश केलाय। नवे महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारला। अकोला महापालिकेच्या पहिल्या सभेत मोठा गोंधळ झालाय। काँग्रेस, वंचित आणि ठाकरे गटाच्या नगरसेवकांचा गोंधळ झाला। यावेळी प्रशासनाची उत्तरं भाजप नगरसेवक देत असल्याचा आरोप करण्यात आला। अजित पवारांनी 75 शाळांची प्रमाणपत्र थांबवली होती। दादांच्या निधनानंतर एकाच दिवसात प्रमाणपत्र देणं हे चुकीचं आहे असं म्हणत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अमेरिकेसोबत भारताच्या व्यापार करारावरून ठाकरे गट रस्त्यावर उतरणार आहे। अकोल्यात येत्या 26 फेब्रुवारीला आंदोलन करणार असून ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली आहे। टोल संदर्भातील मनसेच्या मागणीला मोठं यश आलेलं आहे। टँकर अपघातावेळी वसूल केलेला टोल आयआरबी परत करणार आहे। टोल परताव्याची प्रक्रिया आठवडाभरात सुरू होणार। मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते निवडीवेळी गोंधळ झाला। विरोधी पक्षनेतेपदी किशोरी पेडणेकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली तर गटनेतेपदी घोले यांची निवड करण्यात आली आहे। भिवंडीत महापौर उपमहापौर पदाची 20 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे। भाजपकडून नारायण चौधरी महापौर पदाचे उमेदवार तर शिवसेनेकडूनही महापौर उपमहापौर पदाचे अर्ज भरण्यात येणार आहेत। नांदेडचे माजी आमदार शंकर धोंडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला। शिवसेना कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे। पक्षात जो काम करेन तो पुढे जाईल असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। बांगलादेशींवर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे। मंत्री योगेश कदम यांचा हर्षवर्धन सपकाळांवर निशाणा। टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करताना सपकाळांना लाज वाटली नाही का असं वक्तव्य मंत्री योगेश कदम यांनी केलंय। सपकाळांनी शिवरायांची टिपू सुलतानशी तुलना करणं अयोग्य आहे असं वक्तव्य भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलंय। शिवरायांचा अपमान सहन करणार नाही असंही सोमय्या म्हणाले। अल्पसंख्याक विभागाच्या निर्णयाकडे व्यापक दृष्टीनं पाहावं अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे। मंत्री नितेश राणेंकडून वर्सोवा मढ येथील विकास कामांची पाहणी करण्यात आली। प्रवासी जेट्टीसह वर्सोवाकरांच्या विविध समस्यांचा नितेश राणेंनी आढावा घेतला आहे। पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जनता दरबारात नागरिकांनी विविध समस्या मांडल्या। नागरिकांनी त्यांच्या समस्या सोडवण्याच्या पालकमंत्री पंकज भोयर यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत। नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी एक मोठ्या कार्यक्रमात विधान केलंय। भविष्यामध्ये वागळे येथील आंबेकर नगर विभागातून तिवारी कुटुंबातील सदस्य देखील नगर होऊ शकतात असं विधान नगरसेवक प्रकाश शिंदे यांनी केलंय। नांदेडमध्ये काँग्रेसनं धरणे आंदोलन केलंय। भाजप सरकारनं अमेरिकेसोबत केलेले करार रद्द करावे या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। शासकीय वाहन न वापरण्याचा अकोला महापौरांनी निर्णय घेतलाय तर मिळणारा शासकीय महापौर पदाचा भत्ता देखील अंध अपंगांच्या संस्थांसाठी देणार असल्याचा निर्णय घेतलाय। श्रीरामपूर तालुक्यात भाजपच्या वतीनं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा निषेध करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचे टिपू सुलतानशी तुलना केल्यानं आंदोलन करण्यात आले। नाशिक महापालिकेत वादाचा प्रसंग पाहायला मिळालाय। पत्रकारांच्या प्रश्नावर किरीट सोमय्या भडकले। सिल्लोड सोयगाव तालुक्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी नागेश्वर महादेवाचं दर्शन घेतलं। सत्तार यांना हिंदू मंदिरात जाण्याला विरोध करण्यात आला। सत्तार शिवमंदिरात गेले म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी त्या मंदिरात गोमूत्र शिंपडलं आणि मंदिराचं शुद्धीकरण केलं।
राष्ट्रवादीच्या बैठकीला नाशिकचे आमदार हिरामण खोसकर गैरहजर राहिले. हिरामण खोसकर गैरहजर राहिल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय. एमएमआरडीए निर्माणाधीन कामांचं ऑडिट होईल. स्ट्रक्चरल आणि सेफ्टी ऑडिट करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताचा 20 दिवसांनंतरही डीजीसीएनं चौकशी अहवाल दिला नाहीये. विमान कंपनीवर अद्याप कारवाई झाली नाहीये. रोहित पवारांनी एक्सपोस्ट करत खंत व्यक्त केली आहे. पाचगणी येथे पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप 2026चे खासदार नितीन पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. भारतासह इतर 25 देशातून 200 नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा मान यंदा प्रथमच आपल्या देशातील पाचगणी शहराला मिळाल्यानं जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.